नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, तर यांच्यासाठी आनंदाची बातमी. तर फायनली जे राहिलेले पेन्शन जे आहे, तर यांच्या संदर्भातला वितरण करण्यासंदर्भातला जी-आर 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जी-आरमध्ये पाहू शकता, की सुमारे 300 कोटी रुपये इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेला आहे. तर या पत्रकामध्ये पाहू शकता, की माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर या 2 महिन्याचे 1500 आणि 1500 तर असे 3000 रुपयांची पेन्शन एकत्र जमा करण्यासंदर्भातलं हे परिपत्रक आहे. तर यामध्ये पाहू शकता, की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये. यामुळे नोव्हेंबरपर्यंतचे अर्थसहाय्य वितरण, अर्थसंकल्प वितरण यापूर्वीच्या बीम्स प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्या लक्षात घ्या, डी-बी-टीद्वारे तुमची पेन्शन येणार नाही आहे. नोव्हेंबरपर्यंतचे वेतन म्हणजे जी पेन्शन आहे ती यापूर्वीच्या पद्धतीने येणार आहे. परंतु लक्षात घ्या, डिसेंबर नंतरची जी पेन्शन आहे एकाच दिवशी डी-बी-टी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे अनुदान जमा करण्यासंदर्भातली मान्यता देण्यात आली आहे. तर लवकरच सर्व जे जिल्हाधिकारी आहेत यांच्यामार्फत येथे वितरण देखील देण्यात आले आहे. संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे. तर लवकरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आणि संपूर्ण जी पेन्शन आहे ती तुमच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.